तर राजन साळवींनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावरून आता खासदार संजय राऊत यांनी राजन साळवींवर खालच्या शब्दात टीका केली आहे। राजन साळवींवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतरही राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती आणि त्यामुळेच कोकणामध्ये ठाकरेंची शिवसेना जिवंत होती। पण आता साळवींनीच ठाकरेंची मशाल सोडून शिंदेंचं धनुष्यबाण हाती घेतलंय। त्यावरून राऊतांनी साळवींना खडे बोल सुनावले। माणूस सत्ता गेल्यावरती जो तडफडत राहतो याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही। हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत यांना मी म्हणतो, संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे, पक्षाबरोबर राहायला पाहिजे। तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील। तुम्ही काही कारणं देताय जाण्याची। तुम्हाला पक्षानं तुम्ही राजन साळवी आज जे दिसताय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या 4 अक्षरामुळे। तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख 3 वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता। यावरून संजय राऊतांनी टीकाही केलेली होती। मात्र शरद पवारांमध्ये आणि आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी आता केलंय। शरद पवार आम्हाला वडिलांसमान आहेत असंही ते म्हणाले। मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटलं होतं, तो अवमान नव्हता का असा सवालही संजय राऊतांनी विचारला। पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे? आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली। आम्ही नाराजी नाही व्यक्त केली, आम्ही टीका नाही केली। आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतो आहे, ज्याने सरकार पाडलं बेईमानी करून, अमित शहांशी हातमिळवणी करून, त्यांचा सत्कार पवार साहेबांच्या हातून करणं पवार साहेबांचा अपमान आहे। यांना आता माननीय पवार साहेबांचा जो पुळका आलेला आहे तो किती खोटा आहे, किती खोटा आहे। अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा बोलतात। पवार साहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, पवार साहेबांनी सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला, तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली? तेव्हा पवार साहेबांचा अपमान नाही झाला। नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो, बरंच काय काय म्हणून जातो, तेव्हा यांच्या तोंडाची डबडी, तोंडाला काय बूच बसला होता का? तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवार साहेबांचं प्रेम जागा नाही झालं? आणखी एक मोठी बातमी आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारं साखळी उपोषण पुढे ढकललंय। राज्य सरकारकडून शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे। तसंच शिंदे समितीनं गॅझेटचा अभ्यास केलाय। त्याचा अभ्यास आता सरकारला करायचा आहे, त्यासाठी वेळ द्यावा लागणार, म्हणूनच साखळी उपोषण पुढे ढकलत आहोत असं जरांगेंनी सांगितलंय। सरकारने 2 मागण्या मंजूर केल्यामुळे राहिल्यात 2। मराठ्यांनी मोठं मन दाखवलं पाहिजे, मराठ्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे, या संस्कार आमच्यावरती आहेत। म्हणून ते सध्याचं तरी 15 तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं ठरवलं होतं ते सध्या आता आम्ही थोडं पुढे ढकलतोय 10-15 दिवसासाठी। कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं? सरकारला वेळ दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे, या भूमिकेत राहिलं पाहिजे। त्यांनी हे 2 कामं केल्यामुळे आम्ही त्यांचं कौतुक करतो, सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो आम्ही की तुम्ही 4 पैकी 2 मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आता तयारी दाखवली। आता राहिल्या 2, त्या 2 साठी तुम्ही जास्तीत जास्त 8 ते 15 दिवसात राहिलेल्या 2 सुद्धा त्याची ही अंमलबजावणी करा, हे जाहीरपणानं सांगतो। 2 केल्यात, राहिलेल्या 2 ह्या 8 ते 15 दिवसात करा। आणखी एक मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। गैरव्यवहार, अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा या योजनेची अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये फेररचना केली जाणार आहे। 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकऱ्यांनी भरावे किंवा फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू ठेवण्याचा
निर्णय होण्याची शक्यता आहे। कृषी आयुक्तालयानं 12 जानेवारी रोजी पीक विमा योजनेची फेररचना करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रामुख्यानं 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून किमान 100 रुपये शेतकरी हप्ता करावा। बोगस लाभार्थ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीक विमा योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी घेता येणार नाही, अशी तरतूद करावी, अशा सूचनाही यामध्ये करण्यात आल्या। निवडणूक अँगलनी ह्या घोषणा आणि या योजना झाल्या। या योजनेच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या गेल्या, राज्य अतिवृष्ट्या रसातळाला नेलं गेलं आणि आता या योजना पुन्हा बंद करण्याचा घाट घातला जातोय। 1 रुपयात पीक विमा दिला जात होता, आता 100 रुपयात म्हणजे काय? शेतकऱ्यांचा 1% किंवा काही योजनेत 2% वाटा असतो, तोच घेतला जाणार असा त्याचा अर्थ आहे। कारण 98% तर राज्य आणि केंद्र मिळून देत असतं विम्याचं। 2% काही योजनेमध्ये 1%, काही योजनेमध्ये 2% शेतकऱ्यांना भरावं लागतं। मला असं वाटतं तेच पैसे ते भरून घेतील। बोगस तणनाशकामुळे नाशिकच्या येवला, चांदवड, निफाडसह इतर तालुक्यामध्ये 205 एकरावरील कांदा पिकाचं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी हताश झालेले आहेत। नुकसानीचे क्षेत्र वाढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत। यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पाहणी केली। आम्ही रात्रंदिवस काम करून पीक जगवलं, पण बोगस तणनाशकामुळे पीक हातून गेल्यामुळे मोठं नुकसान झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे। तर त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा आता शेतकरी करतात। त्यांची ही मागणी कधी मान्य होते ते बघावं लागेल। कांदा पीक हे नष्ट झालंय, जवळजवळ 200 ते 250 हेक्टर कांद्याचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठी आपत्ती यामुळे निर्माण झाली। तर माझी आपल्याला विनंती की आपण सरकारला आपल्या वतीने सांगून या कंपनीवरती कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि त्याचबरोबर कांद्यावरचं निर्यात शुल्क जे 20% सध्या चालू आहे ते 0% करावी, ही विनंती। तर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची या ठिकाणी व्यथा ते मांडताना दिसून येत आहेत। कारण तणनाशक बोगस होतं आणि त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसलेला आहे। कांद्याचं पीक बहरलेलं होतं आणि त्याच्यावर तणनाशक फवारणी या शेतकऱ्यांनी केली, पण त्याच्यामुळे पीक उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अशात आता आम्हाला मदत करा, अशी मागणी हे शेतकरी करतायत। यानंतर एका ब्रेकिंग न्यूज समोर येते। संतोष देशमुख यांच्या पत्नीला शिक्षण संस्थेमध्ये नोकरी दिली जाणार आहे। शिक्षण संस्थेमध्ये कनिष्ठ लिपिकची नोकरी दिली जाणार आहे। रमेश आडसकर यांच्या शिक्षण संस्थेमध्ये कनिष्ठ लिपिकाची नोकरी त्यांना देण्यात आल्याची माहिती समोर येते। तर संतोष देशमुख जे मस्साजोगचे सरपंच होते, पण त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि आता त्यांच्या पत्नीला शिक्षण संस्थेमध्ये नोकरी दिली जाणार असल्याची माहिती आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीला आता नोकरी दिली जाणार असल्याचं कळतंय, एक मोठा आधार म्हणावा लागेल। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक मदतीचे हात समोर आले होते। यामध्ये अनेकांनी पैशाच्या रूपामध्ये देखील मदत केली होती। मात्र रमेश आडसकर यांनी ज्या पद्धतीची ही मदत केली आहे, आता त्यांच्या शिक्षण संस्थेवरती छत्रपती शिवाजी विद्यालय म्हणून आडस इथली शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेवरती कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली जी शासकीय प्रक्रिया असते, शिक्षण विभागाकडून ज्या पद्धतीने नियुक्तीचे आदेश वगैरे मिळणार असते, ही सगळी संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर आज जो नियुक्तीचा आदेश आहे, हा नियुक्तीचा आदेश मस्साजोग या ठिकाणी आणून त्यांना देण्यात आला। विशेष म्हणजे हा आदेश देत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत राजेश्वर चव्हाण यांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती आणि ही संपूर्ण प्रक्रिया पाडत असताना शिक्षण संस्थेकडून शिक्षण विभागाकडे त्या संदर्भात मान्यता घेण्यात आली आणि नंतर शिक्षण उपसंचालकाकडून याला परवानगी मिळाली। मध्ये राज्य सरकारच्या स्तरावरून देखील प्रयत्न केले गेले होते आणि त्यामुळे आता ही नोकरी मिळाल्यानंतर आता अश्विनी देशमुख त्या ठिकाणी नोकरी करणार का? निश्चितच सुरेश, त्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।